आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। आज मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा मेगा ब्लॉक संपणार। दुपारपर्यंत ठाण्यातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण होणार। दुपारी 3 नंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होणार। मुंबईत स्वच्छता मोहिमेतून काल जवळपास 283 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ, 157 मेट्रिक टन राडा रोडा, 23 मेट्रिक टन टाकाऊ वस्तू आणि 74 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन। आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील तब्बल 556 कर्मचारी मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त। बेस्टची बस सेवा कोलमडण्याची शक्यता। फ्लोअरपरासह करी रोड, बीडीडी चाळ आणि डिलाईल रोड परिसरातील पाणीपुरवठा 6 जूनला बंद राहणार। रेस्कोर्सजवळील जलवाहिन्यांच्या कामासाठी जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईत मे महिन्यात 12,000 घरांची विक्री। राज्याच्या तिजोरीत मुद्रांक शुल्कापोटी 1034 कोटी रुपयांचा महसूल जमा। हिंजवडी शिवाजीनगर मार्गासाठी मेट्रो पुण्यात दाखल। अल्स्टॉम कंपनीने विकसित केलेली 3 डब्यांची मेट्रो स्वदेशी बनावटीची। पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी पूर्ण। जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी। जिल्ह्यातील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार। पुणे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणारा चालक मद्यधुंद अवस्थेत, नशेत गाडी चालवताना दुचाकीला धडक। पुण्याच्या लोणीकंजवळील पाथर्डीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला अपघात। अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी। स्टेअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती।